मग करतोयत ना आम्ही, कसं होय ना, रडत पडत वावर घेतलं ना, वावर घेतलं, आता नांगर आणू, त्याच्यात बघू नांगर कुठं गुततोय, दगडाला गुततोय का झाडाच्या मुळेला गुततोय, तोडू ना ते पुन्हा मुळ्यात. वावरात नांगर आणायच्या आहोत, आणायच्या आधीच मोडून का काढून आहोत. अरे जे आर काढायच्या होणे लागू दे स्वतःला. शब्द दिला का नाही सरकारने तिथंच. जर हा जे आर चुकला तर आम्ही सुधारित जे आर काढतो. आता बॉम्बलाच काय गरज आहे. याचा अर्थ तुम्हाला जे आरशी नाही देणे गेला. आम्हाला जे आता रात्रीपासून लक्षात आलं आहे, आमच्या बुद्धिजीवी लोक 1-2 दिवस बोलतात, नाही ऐकला ना जाऊ दे तिकडं म्हणते. पण यांना जे आरशी देणं घेणं नाही, गरीब मराठ्यांशी देणं घेणं नाही. यांनी एक मोठा डाव शिजवला आहे, खूप मोठा कट शिजतोय की मला उघडं पाडायचं, मला समाजापासून तोडायचं, लांब करायचं. दुसरं की यांना कोणत्या तरी नेत्याची शबासकी मिळवायची, कोणत्या तरी यांना पाठ थोपटून घ्यायची, कोणाच तरी कामं पाहिजेत, कोणाला तरी यांना काहीतरी पाहिजे, ही उद्देश आहे. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं गर्भ श्रीमंती, यांचा गर्व जागा झाला यांच्या श्रीमंतीचा, यांच्या टेटसचा, यांच्या प्रतिष्ठेचा. हे चाललं आहे मानासाठी, हे चाललं आहे फक्त प्रतिष्ठेसाठी, हे चाललं आहे त्यांच्या श्रेयासाठी, दुसरं काहीच नाही. मिळालं ना, मिळालेलं असून सुद्धा असं तुम्ही वागताय म्हणल्याच्या नंतर दादा काय असतं बरं का. ओबीसीतले काही, आमच्यातले काही, त्याच्यात तर बरेचसे जण कुणबी प्रमाणपत्रवले पण आहेत. मला त्यांना नाव नाही ठेवायचं, फक्त स्पष्टपणानं एक सांगायचं आहे, खरं ते समाजापुढं मांडायचं आहे. माझ्या जी चरित्राच्या माध्यमातून माझ्या समाजाला मला स्पष्टपणाने एक गोष्ट सांगायची की का रात्रीपासून डाऊट यायला लागला. त्याचं कारण असं, तुम्ही 1-2 वेळेस बोलू शकता, सभ्य हुशार बुद्धिजीवी माणूस सांगू शकतो, येऊन सांगू शकतो, समाजाला तुमचं ज्ञान देऊ शकतो. पण तुम्ही वारंवार सातत्यानं तेच म्हणताय, चुकला चुकला चुकला, याने काही होणार नाही. तुम्हाला सांगितलं चर्चा लिहा विखे पाटील साहेबांनी, दुसरं सांगितलं तुम्ही सांगा आपण सुधारित जे आर काढू, तरी बोलता. याचा अर्थ काय, आम्हाला तरी टार्गेट करताय तुम्ही. त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला जे आरशी देणं घेणं नाही, त्यातून काय मिळणार याच्याशी देणं घेणं नाही, गरीब मराठ्याचं कल्याण होणार आहे याच्याशी देणं घेणं नाही. त्याच्या आडून तुम्हाला फक्त आता मराठ्यांवरती वार करायचे आहेत, त्यांच्यात गैरसमज पसरायचा आहे, दुही निर्माण करायची, तुम्हाला फक्त सगळं हिसकटून लावायचं, काहीच करायचं नाही. तुम्हाला खरीच तळमळ असते मराठ्यांची.